आहे, डोळे उघड. आता दान टाकून पहा. मला हवे आहे 7चे दान. श्री म्हाळसा देवी यांना मिळाले आहेत 7 दान. म्हाळसा, मी बानूला सारीपाटाबद्दल विचारलं. ती सारीपाट खेळायला तयार आहे. परम्या सारीपाटात हरले तर तर आपला वियोग होईल. पण थांबलीस तर माझ्या सोबत राहशील. बाणाई यांना मिळाले आहेत 6 दान. मनुष्याला जसं ठाऊक नसतं की पुढे काय होणार आहे, तसंच इथे आहे. इथेही पुढे काय होणार, कोण कुठे जाणार, कुठे कोणासोबत थांबणार हे ठाऊक नसतं. म्हाळसा, बानू, बानू, ये
बानू, ये बानू, बानू, अरे ये बानू, बानू, मायानंदा असं अस्वस्थ होऊन काही होणार आहे का? शांत बसा जरा. माझी म्हाळसा जिंकली असं जोपर्यंत कानावर येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार नाही. अहो, मला जशी आपल्या म्हाळसाची काळजी आहे तशीच त्या बानूची देखील काळजी आहे. काय बोलता आहात? चित्त थाऱ्यावर नाही का तुमचं? अहो, कोण कुठली रानावनातली मुलगी ती? तिचा इतका पराकोटीचा द्वेष मला नाही आवडला. हो का? मग डोक्यावर घेऊन नाचवायचं का तिला? अहो, काय बोलताय ह्याचं भान आहे का तुम्हाला? आपल्याला भान नाहीये. माझी म्हाळसा अत्यंत प्रेमळ आहे. इतका राग तिच्या मनात कुठून आला कुणास ठाऊक. पण मी तिची बाजू समजू शकतो. हे प्रकरण तिने वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं होतं. आपल्या लेकीच्या सवतीची बाजू घेता का? अहो, कारण आपल्या हे ध्यानात येत नाहीये की गतजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय कुणीही आपल्या आयुष्यात येत नाही. सुख द्यायला येणारे आणि दुःख देणारे आपल्या आयुष्यात येतात ते कर्माचे भोग म्हणून. जे मिळेल ते शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकारायला हवं. अहो, लेक तिच्या सवती सोबत आयुष्याचा डाव खेळते आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही. मला तिची काळजी आहे, पण आपण विचार करताय तसं नाही. माझी म्हाळसा एकदा जिंकू द्या, मग तुम्ही काय विचार करता ते सांगते म्हाळसाला. मी श्री खंडेरायांना वचन दिलंय म्हणून गप्प बसलो आहे. नाही तर सांगितले असते की म्हाळसा म्हणजेच प्रत्यक्ष पार्वती देवी आहेत. झालं, बसले पुन्हा शून्यात डोळे लावून. अहो अहो, मी काय म्हणते, आपण अंतःपुरात जिथे हा खेळ सुरू आहे तिथे जाऊया का? अहो, डोके जाग्यावर आहे ना आपले. आपण तिथे जाणे अपेक्षित नाही. आपल्याला निमंत्रण नाही. एक वेळ देव नाही म्हणणार नाही, परंतु म्हाळसाला देखील ते आवडणार नाही. तुम्ही कधीही काहीही माझं म्हणणं ऐकलंय का? तुम्हाला माझं कधी काही पटलंय का? सारीपाटाचा हा खेळ आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे आणि ब्राह्म मुहूर्त जवळ आला आहे. नंदी, आता दोन्ही पक्षांचे एकूण गुण काय आहेत? दोन्ही पक्षांचे गुण जवळपास समसमान आहेत. श्री म्हाळसा देवी यांच्या 2 तर बाणाई यांच्या 3 सोंगट्या मुख्य चौकोनात पोहोचल्या आहेत. ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी ज्या पक्षाच्या सर्वाधिक सोंगट्या सर्वप्रथम मुख्य चौकोनात जातील तो पक्ष विजयी होईल. मी घटिका पात्र लावतो. घटिका बुडली की खेळ थांबेल. तुम्ही जाऊन घटिका पात्र समोर घेऊन या. म्हणजे माझा गुण सगळ्यात जास्त आहेत असंच नव? होय बाणाई. पण मी तुला जिंकू दिलं तर ना? मला हरवणं एवढं सोपं वाटलं का तुला? एवढी आनंदून जाऊ नकोस. खेळ अजून संपायचा आहे.
पर आता तरी माझंच पारडं जड आहे ना. यापुढे एकही शब्द बोलू नकोस. घटिका पात्र पाहता आता वेळ भरत आली आहे. दोघींचेही समसमान गुण झाले आहे. कोणत्याही एका पक्षाची सोंगटी मुख्य चौकोनात गेली की तो पक्ष विजयी होईल. गणेश आहेत, त्यांचं सहाय्य मी आधी घ्यावं का? बानू, ए बानू, 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 ए बानू. कुठं गेली असेल माझी पोर? आता काय करावे देवा? ह्यो तर बाचा आवाज आहे. कोणीही इथून बाहेर जाऊ नये. घटिका पात्र पाहता वेळ कधीही संपेल आणि हा खेळ इथेच थांबावा लागेल. तू जर चाल खेळणार नसशील तर मी खेळेल. आपण दान टाकावं बाणाई. ही अंतिम चाल आहे. ज्या पक्षाची सोंगटी मुख्य चौकोनात जाईल तो पक्ष विजयी होईल. म्या खेळते जी. बाणाई यांचं दान पडलं आहे एक, त्यामुळे त्यांची कोणतीही सोंगटी पुढे जाणार नाही. आता पुढचं दान श्री म्हाळसादेवी टाकतील. माझी सोंगटी जर चौकोनात गेली तर मी जिंकेन. माझी सोंगटी जर चौकोनात गेली तर मी जिंकेन. आणि जर नाही गेली तर बाणाई जिंकतील. माझी एक इच्छा आहे, शेवटचं दान माझ्या वतीनं तुम्ही टाकावं. एवढा काय विचार करायचा आहे त्यात? नाही म्हाळसा, हे नियमात बसणार नाही. तेव्हा शेवटचं दान तूच टाक.
श्री म्हाळसादेवींना मिळाले आहेत 4 दान. मी जिंकले. मी जिंकले. मी जिंकले. आता तुम्ही केवळ माझे आणि केवळ माझे आहात. मला आनंद आहे की तुम्ही निष्पक्ष राहिलात. मी येते. लक्ष्मी देवी, बंधो, मी अंतःपुरात तुमची प्रतीक्षा करते आहे. ही वार्ता कधी आईबाबांना सांगते असं झालंय मला. येते मी. मी काय सांगितलं होतं तुला तसंच घडलं ना. मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं. माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं आणि तसंच केलं मी. सत्याचा विजय झाला बानू. शेवटी तू जिथून आली आहेस तिथेच तुला जावं लागतंय. माझा मोडलेला संसार उभारेन मी, कारण मी तुला माझ्या संसारातून बाहेर काढला आहे. तुम्ही मला जेजुरीतनं बाहेर काढलं असलं तरी देव माझ्या हातात आहेत आणि त्यातनं त्यासनी कुणी बी काढू शकणार नाही. बानू, बानू, तुला काय वाटत आहे हे मला कळतंय, पण आता सावर स्वतःला. कशी सावरू? आता मला माझा देव दिसणार नाही. तसं नाही होणार. आता इथे नको बोलायला. तू माझ्यासोबत माझ्या कक्षात ये. नग, मला आता अगोदर महासताईसनी भेटायचं आहे.